ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे तसंच जनतेच्या तक्रारीत तात्काळ निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याकरता संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगानं शिरखेड येथील संत नानागुरु महाराज सभागृहात शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांनी या शिबिराचं उद्घाटन करून कामकाजाला सुरुवात केली। यावेळी नायब तहसीलदार चारुदत्त पाटील, विनोद वानखडे, शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार ईश्वर वर्गे, विकास तट्टे, नितेश भाऊ जाणे, मंडल अधिकारी समीर वडनेरकर, ग्राम महसूल अधिकारी अंकुश देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी संजय दोड तसंच शिरखेड ग्रामपंचायतच्या प्रशासक सरपंच मीनाताई मोहोळ यांची उपस्थिती मंचकावर दिसून आली। परिसरातील नागरिकांची देखील मोठ्या संख्येनं गर्दी या शिबिराकरता दिसून आली। महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 चे आज शिरखेड या ठिकाणी आयोजन करण्यात आले। महसूल प्रशासन अतिशय गतिमान करण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल शासनातर्फे उचलण्यात आलेलं आहे। या अंतर्गत महसूल विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 15 सेवा ह्या तात्काळ जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सोबतच कृषी विभाग, त्यानंतर अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याही ज्या काही समस्या जनतेच्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी तातडीने सोडवण्याचा संकल्प आहे। शेतकऱ्यांचे 7/12 च्या नोंदी, त्यानंतर फेरफार हे ताबडतोब निकाली काढण्याबाबत नियोजन करण्यात आलेलं आहे। सोबतच विद्यार्थ्यांना दाखले देण्याबाबतचं नियोजन करण्यात आलेलं आहे। एकंदर ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या गावामध्येच लाभ मिळवून देण्याकरता हे अभियान राबवण्यात येत आहे। याचा सर्व मंडळातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन करतो। महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या या अभियानाबद्दल उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांनी माहिती देऊन नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट, मोर्शी।